मित्रांनो, तुम्ही जगातील 7 आश्चर्याविषयी नक्कीच ऐकलं असेल, पण तुम्ही महाराष्ट्रातील 7 आश्चर्याविषयी ऐकलंय का? तर आपण आज या व्हिडिओमध्ये युनेस्कोने जाहीर केलेल्या यादीनुसार महाराष्ट्रातील 7 आश्चर्य बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर 7 वर येते अजंठा लेणी. अजंठा लेणी ह्या छत्रपती संभाजीनगर शहरापासून 100 ते 110 किलोमीटर अंतरावर आहेत. या लेण्या इसवी सन पूर्व 2 ते इसवी सन 4 अशा प्रदीर्घ कालखंडात निर्मिलेल्या आहेत. या लेण्याची एकूण संख्या 29 एवढी आहे व या वाघूर नदीच्या परिसराशेजारी आहेत. या लेण्या नदी पात्रापासून 15 ते 30 मीटर उंचीवर अशा विस्तीर्ण डोंगराच्या कातळावर कोरल्या गेलेल्या आहेत. या लेण्याच्या भिंतीवरील व छतावरील चित्रातून भगवान बुद्धांच्या जीवनातील प्रसंग दिसतात. नंबर 6 वर आहे लोणार सरोवर. लोणार सरोवर हे महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात आहे. या सरोवरची निर्मिती अंदाजे 52,000 वर्षापूर्वी एका उल्कापातामुळे झालेली आहे. लोणार सरोवराचे पाणी खारे असल्यामुळे या सरोवरमध्ये कोणतेही जलचर आढळून येत नाहीत. लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी व जतनासाठी लोणार विवर हे जागतिक वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. नंबर 5 वर येतो रायगड किल्ला. रायगड किल्ला हा हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून देखील ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक देखील याच किल्ल्यावरती झाला होता. रायगड किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात असून याची समुद्र सपाटीपासूनची उंची 820 मीटर एवढी आहे. रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव रायरीचा किल्ला असे होते. 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जावळीच्या मोरेकडून ताब्यात घेतला व या किल्ल्याचा बराचसा विस्तार करून या किल्ल्याचे नाव रायगड असे ठेवले. नंबर 4 वर येते कास पठार. कास पठार हे साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणपणे 22 किलोमीटर अंतरावर आहे. कास पठार हे जैवविविधतेचे हॉटस्पॉट म्हणून देखील ओळखले जाते. कास पठार हे त्यावर फुलणाऱ्या ऑगस्ट ते ऑक्टोबर मधल्या रानफुलांसाठी व फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. या पठाराची समुद्र सपाटीपासूनची उंची 1000 ते 1250 मीटर इतकी आहे व याचे क्षेत्रफळ 10 किलोमीटर इतके आहे. या पठारावरती 280 प्रकारच्या फुलांच्या प्रजाती व वनस्पती इतर प्रजाती म्हणून 850 प्रजाती आढळतात. नंबर 3 वर येते दौलताबादचा किल्ला. हा किल्ला छत्रपती संभाजीनगर शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याचे पूर्वीचे नाव देवगिरी असे होते. सन इसवी सन 1326 मध्ये दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुगलक याने त्याची राजधानी दिल्लीवरून देवगिरीवर हलवली व या किल्ल्याचे नाव देवगिरीवरून दौलताबाद असे ठेवले. किल्ल्यावरील भुवारी मार्ग, भारतमाता मंदिर, गणेश मंदिर, दुर्गा तोफ, चांद मिनार ह्या विविध गोष्टी पर्यटकांसाठी आकर्षक आहेत. नंबर 2 वर येते CSMT म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. मुंबईमधील ऐतिहासिक व सर्वात मोठे स्टेशन म्हणून या CSMTची ओळख आहे. CSMT हे मध्य रेल्वेचे मुख्यालय देखील आहे व CSMT वर एकूण 18 प्लॅटफॉर्म आहेत. हे स्टेशन 1887 मध्ये राणी व्हिक्टोरियाच्या राज्याभिषेकाच्या जयंतीनिमित्त बांधण्यात आले. तेव्हा या स्टेशनचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस असे ठेवण्यात आले होते. इसवी सन 1987 मध्ये या स्टेशनचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे ठेवण्यात आले. नंबर 1 वर आहे विश्व विपासना पॅगोडा. हा पॅगोडा मुंबई गोरा येथे उभारण्यात आलेला जगातील सर्वात मोठा पॅगोडा आहे. या पॅगोडाचे बांधकाम सन 2000 मध्ये सुरू करण्यात आले व या पॅगोडाचे उद्घाटन 8 फेब्रुवारी 2009 रोजी तत्कालीन राष्ट्रपती श्री प्रतिभा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पॅगोडाच्या कळसाची उंची 99 मीटर इतकी आहे व याचा डोमचा व्यास 280 फूट इतका आहे. या पॅगोडामध्ये एकाच वेळी 8 ते 10,000 माणसे ध्यान साधण्यासाठी बसू शकतात. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा.